काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते. परंतु आपल्याला काही बोलायचे की नाही हे संस्कार व संयमवरती आधारित असते. नमस्कार, मी संस्कृती नामदेव धेबडे, इयत्ता 9वी मधली गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसर, पुणे 411028 मध्ये शिकत आहे. आज मी तुमच्यासमोर माझं एक मत मांडणार आहे संस्कारवर. एक व्यक्ती त्याच्या चालण्याने बोलण्याने ओळखले जाते. जरी त्याने कितीही पराक्रम केले तरी त्याचे संस्कार जर चांगले तरच तो व्यक्ती पुरेपूर अर्थाने सफल आणि विजेता. बाहेरून सफल आणि आतून काळ्या कोळशासारखा असला तर तो यशस्वी नाही. व्यक्तीच्या संस्काराने बोलण्याने कळते की त्याचे परिवार कसे आहे, कारण ही संस्काराची शिदोरी मुलांना त्यांच्या आईवडिलांकडूनच मिळालेली असते. चांगले संस्कार हे व्यक्तिमत्व घडवण्यात फार मोलाची भूमिका पार पाडते. आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून चांगले किंवा वाईट संस्कार दिसून येतात आणि व्यक्तिमत्व संस्कारिक असायला हवे हे प्रत्येकाचेच जबाबदारी असते. आपल्याला मोठ्यांचा आदर, लहानांना चांगली दिशा, स्त्रियांचा सन्मान, अन्नाचा अपमान न करणे, कोणाला कमी न लेखणे आदी हे सगळे आपल्या कृतीतून दिसून यायला पाहिजे. आपल्या संस्कार फक्त आपल्या आई-वडील द्यावेत हे आवश्यक नाही. संस्कार आपल्याला शिवनेरीच्या गडावर, रायगडाच्या पायऱ्यांवर, सह्याद्रीच्या कड्यावर मिळतात. संस्कार आपल्याला आपल्या शिवाजी महाराजांकडून घ्यायला पाहिजे. संस्कार म्हणजे जे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिले, योग्य मार्गदर्शन करून योग्य मार्गावर चालवले. जरी शिवाजी महाराज त्यांच्या पराक्रमांसाठी ओळखले जातात तरी त्यांचे चांगले बनण्याचे मूळ कारण हे त्यांचे संस्कारच होते. संस्कार म्हणजे एक शब्द नसून ते एक अर्थ आहे. वागण्याचा, बोलण्याचा, कृतीचा एक अर्थ निघून येतो. संस्कार म्हणजे संस्कृती. संस्कार म्हणजे आपले चांगले कृती. संस्कार म्हणजे मान आणि सन्मान. रतन टाटा आज सगळीकडे इतके ओळखले जातात कारण त्यांनी केलेले अवर्णनीय आहे. आपल्या पैशांमधून गरीब लोकांना दान करणे आणि पुण्य कमवणे याला म्हणतात संस्कार. माणसांसोबत पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबून जातात. माणसासोबत जाते ते फक्त त्यांनी कमवलेले माणसं, माणुसकी, लोकांचे मन, प्रेम. आपण कितीही उंच भरारी घेतली तरी सुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायचं, कधीही स्वतःवरती गर्व करायचा नाही, कारण की गर्वाची पायरी ही खालीच जाते. आपल्याला एक खोल जमिनीतल्या हिऱ्यासारखं चमकायला हवं, ज्याची चमक धरतीपर्यंत कधी ना कधी पोहोचतेच. पाय असावे जमिनीवरती कविता अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. धन्यवाद.